लगे मजला परिसुनी माता बरे म्हणून डोले. आय नो वामन पंडितांचं दमयंती आख्यानातलं हे वाक्य शाळेतील मुलांना श्लेष अलंकाराचं उदाहरण म्हणून शिकवलं जातं. मलाही शिकवलं असणार, पण आता इतक्या वर्षानंतर शाळेत शिकवलेले अलंकार कुठे लक्षात राहतात. पण परवाच हे वाक्य अचानक माझ्यासमोर आलं आणि मी थबकले. औषध न लगे मजला परिसुनी माता बरे म्हणून डोले. कुठली अशी आई आहे की आपल्या कन्यारत्नानं मला औषध नको असं सांगितल्यावरती बरं म्हणेल, चूप बसेल आणि त्यावर डोले. मला नाही वाटत कुठलीच आई अशी असेल. आमची आई अशी समजूतदार असती तर किती बरं झालं असतं, असा विचार माझ्या मनात तरळून गेला. आणि त्याच्या पाठोपाठ लहानपणी औषध घेताना काय काय व्हायचं ह्याचा सीन सिनेमासारखा डोळ्यांसमोर आला. आईने म्हणलं, छकुली आकर औषध घेऊन टाक. की मी ओठ घट्ट मिटून रडायला सुरुवात करायची. हे मी तोपर्यंत शिकले होते. पण याच्यावरच थांबेल तर ती आई कसली. साम दाम दंड भेद हे सर्व भाले तिच्या भात्यात होते. असं नाही छकुली, आपल्याला लवकर बरं व्हायचं ना, मग आकर. हा झाला सामोपचार. मी नाही जा, मला नको औषध. असं नाही करायचं बाळे. औषध घेतल्याने बरं होतं आणि तू औषध घेतलंस ना की लगेच नंतर मी तुला चॉकलेट देईन. आधी चॉकलेट देईन असा हट्ट करायचं नाही. कारण काय, ही होती दामाची भाषा. ते नाही झालं की मग झालं दंडाची भाषा. असं नाही छकुली, औषध घेतलं नाही तर इंजेक्शन घ्यावं लागेल ना, मग तुझं नाही न कलायचं तुला. ही धमकी. नाही, मला औषध नको. दादाकडे बघ किती शहाणा आहे, गपचूप औषध घेतो नेहमी. तुला दादासारखंच व्हायचं ना शहाणं. हे म्हणजे भेदनीती. माझ्या आणि दादामध्ये तुलना करून मला औषध घ्यायला लावायचं. पण या सगळ्या प्रयत्नांवरती पाणी आशून रुपये कसं फिरवायचं हे मला बरोबर माहिती होतं. नाही तुझा दादाच लाडका मी नाही ना, असं म्हणून आकांतांडव करून जमिनीवरती गडाबडा लोळायचं. आता मात्र आईची सहनशक्ती संपलेली असायची. कार्टीनी अगदी उच्छाद आणलाय, आता मार मिळेल बरं का, असं म्हटलं की स्वतःसाठी कुमुक बोलून जोराने ओरडून आणखीन गळा काढायचा. बाबा, आजी, आई मला मारते. अगं काय झालं? अगं का मारतेस तिला? ये ग सोनुली, रडू नको रडू नको. बाबा म्हणजे भोळा सांप, कधी रागवायचे सुद्धा नाही. दादा मात्र खराच शहाणा होता. अहो बाबा, ती कांगावा करतीये. आईने तिला हात सुद्धा लावलेला नाहीये. अरे किती रडतीये बघ. अहो बाबा, तिला औषध घ्यायचं नाहीये म्हणून हे नाटक चाललंय सगळं. नको रडू नको रडू नको. तुला चॉकलेट देऊ मी? हो बर, चॉकलेट देतो. हं,
असं बाबांनी म्हणेसपर्यंत आईने आपला फौजफाटा पुन्हा गोळा केलेला असायचा. आधी खाली उतरवा तिला, मी तिला आधीच सांगितलंय, जोपर्यंत औषध घेणार नाही तोपर्यंत चॉकलेट मिळणार नाही. अगं लहान आहे ती, जरा गोडी गुलाबीने सांगितलंस तर ऐकेल ग. काही नाही, अगदी हट्टी झालीये, तुमच्या वळणावर गेलीये अगदी. आईने उगाचच हा धसाडा दिला की बाबा आपल्या खोलीत गायब व्हायचं. पण तोपर्यंत आमचा एक खंदावीर मैदानात उतरलेला असायचा. सुनबाई, माझा मुलगा असा अजिबात नव्हता हो, तो गुपचूप औषध घ्यायचा. मग ही काय माझ्या वळणावर गेली असं म्हणायचंय का तुम्हाला सासूबाई? असं नाही ग, तिला जरा प्रेमाने सांग, ऐकेल ती. काही नाही, लाडावून ठेवलंय तुम्हीच तिला. आईने असं म्हटल्यावरती आजी पण आपल्या खोलीत गायब व्हायची. आता आईचे प्रयत्न पुन्हा सुरू व्हायचे. बाळी माझी, शाणी ना तू, औषध घे, मग मी तुला परीची गोष्ट सांगते. आपले दोन्ही खंदेवीर मैदानातून गायब झालेत आणि तहाच्या आटी घालायची वेळ आलेली आहे हे माझ्या लक्षात यायचं. आणि चॉकलेट पण मोठं आणि पूर्ण. हो, आणि आणि सिनेमा, आईस्क्रीम आणि फुगा फुगा. हो हो ग, सगळं देते मी तुला, आधी औषध घे. आपल्या तहाच्या सगळ्या अटी मंजूर झाल्या आहेत हे ऐकल्यानंतर मी ते कडू औषध पटकन घ्यायचे. आणि हाच सीन दरवेळेस औषध घेताना रिपीट व्हायचा. आता मला सांगा, कोणती अशी आई आहे जी आपल्या मुलीनी मला औषध नको असं म्हणल्यावरती बरं म्हणेल, त्यावर थांबेल आणि डोलेल? हो, एक सांगायचंच राहिलं. दादा या सगळ्या प्रकरणात महायुद्धात जसं स्वित्झर्लंड तटस्थ राहतं तसा नेहमी तटस्थ असायचा. आता तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक मोठा स्क्रिप्ट रायटर आहे. पण कोणी विचारलं तर म्हणतो, माझ्या यशाचं रहस्य माझी धाकटी बहीण आहे. शी इज अ बॉर्न ॲक्ट्रेस, टोटल ड्रामा क्वीन. हे म्हणायची काही गरज आहे?